नमस्कार, आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्या सोबत आहेत आज अनिल बुरकुल, हे धुळे कारागृहातले अनिल बुरकुल आज आपल्या सोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरे हे देखील आहेत। काही दिवसापूर्वी आम्ही याच कारागृहातल्या भ्रष्टाचाराचा, या कारागृहामध्ये मोबाईल कसे वापरले जातात या सगळ्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केला होता। आज त्याचाच दुसरा भाग आम्ही आपल्या समोर सादर करतोय। आपल्या सोबत अनिल बुरकुल आहेत, त्यांना विचारूया। अनिल बुरकुल, यापूर्वी नाशिक कारागृहातल्या गैरकारभाराच्या भ्रष्टाचाराच्या संबंधीच्या तक्रारी आपण कोणाकोणाकडे केल्या होत्या? नमस्कार सर, मी माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याच्यानंतर गृह विभाग महाराष्ट्र राज्य, त्यानंतर आमच्या खात्याचे अप्पर पोलीस महासंचालक कारागृह विभागाचे आणि कारागृह अधीक्षक यांच्यामार्फत मी गेल्या 1 वर्षभरामध्ये 13 तक्रारी केलेल्या आहेत। आजपर्यंत तुमची दखल घेतली गेली का? आजपर्यंत माझ्या एकाही अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही आहे आणि या संदर्भामध्ये मी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कार्यालयामध्ये भेटलेलो आहे। माननीय सचिव साहेबांना जाऊन भेटलो त्या 20 जूनला। त्यांनी सांगितलं 8 दिवसामध्ये यावर निर्णय दिला जाईल, भ्रष्टाचारासंबंधी चौकशी व्हावी, अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार जे आहेत तर पुराव्यासह मी ती तक्रारी सादर करणार होतो। तर त्यांना सांगितलं की याबाबत चौकशी झाली पाहिजे साहेब, तर त्यांनी आत्तापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। खाते प्रमुख आमचे अप्पर पोलीस महासंचालक त्यांच्याकडेही गेलो, त्यांना विनंती केली की सदरचे जे अर्ज केलेले आहेत या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे, परंतु आजपर्यंत त्याची कुठलीही मला त्यांनी रिप्लाय दिलेला नाही किंवा चौकशी अजून आयोजित करण्यात आलेली नाही आहे। जो भ्रष्टाचार झी24 तासवर पर्दाफाश आम्ही केला होता ते आमचे पत्रकार योगेश खरे आपल्याबरोबर आहेत। योगेश खरे, प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगा, काय प्रकारच्या गैर गोष्टी या कारागृहात होत होत्या? ही स्टोरी आपण केव्हा पब्लिश केली होती आणि त्यातले नेमके गुन्हे काय होते आणि त्यानंतर सरकारने काय पावलं उचलली? खरं म्हणजे आपण कारागृहामध्ये कुठलाही संवाद कुणालाही करता येत नाही असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्रासपणे मोबाईलवर सगळे कारागृहामध्ये कैदी बोलतात हे सगळं दाखवलं होतं, पुराव्यासह सगळं दाखवलं होतं। आणि नाशिकच्या कारागृहातून त्या संपूर्ण कैद्यांचं सिम कार्ड बदलवताना, बॅटरीज बदलवताना, वेगवेगळे मोबाईल हाताळताना आणि इतकंच नाही तर 4G मोबाईलसुद्धा ते हाताळताना आपण सगळं शूटिंग दाखवलं होतं। त्यामुळे एकच गोंधळ सगळा झाला होता। अधिकाऱ्यांच्या चौकशा लागल्यात, उपमहानिरीक्षकांनी त्या ठिकाणी टीम पाठवली आणि मोबाईल काढायला सुरुवात केली। तर जवळजवळ 50 ते 60 मोबाईल त्या 8 दिवसामध्ये जी आपण दाखवलं होतं गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यामध्ये निघालेत। मात्र त्याच्यानंतर ज्यावेळेस इथल्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि दुसरा अधिकारी, दुसरे जेल अधीक्षक या ठिकाणी आले, तर त्या अधीक्षकांनी जी काही पूर्ण चौकशी केली आणि पूर्ण मोबाईल बाहेर काढलेत, तर आपण विश्वास ठेवणार नाही, 500हून अधिक मोबाईल हे कारागृहामध्ये सापडलेत आणि ते पूर्ण आत्ता नाशिक कारागृह हे पूर्णपणे मोबाईल विदाऊट मोबाईल झालं असं म्हणावं लागेल। एकूण परिस्थिती आता थोडी सुधारलेली आहे, शिस्त लागलेली आहे, पण जो काही गोंधळ या ठिकाणी होता, जो काही भ्रष्टाचार होत होता, मोबाईल घेऊन जे काही कैद्यांना पैसे घेऊन जे मोबाईल दिले जात होते, प्रत्येक कॉल मागे जे त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते, हे सगळं पूर्णपणे या ठिकाणी बंद झालं आहे। एकूणच आपण जे सगळं दाखवलं होतं झी24 तासनं त्यानंतर हा संवाद आता पूर्णपणे हिरावला गेला आहे। मला एक सांगा अशोक बुरकुल, अनिल बुरकुल, आपल्याकडे 500 मोबाईल सापडले गेले, त्या जेलमध्ये असे कैदी होते तरी किती? 500-500 मोबाईल सापडतात, मग कैद्यांची संख्या काय होती? अडीच ते 3 हजारापर्यंत त्यांची संख्या असते सरासरी आणि 500 मोबाईल म्हणजे काही विशेष गोष्ट नाही साहेब। याच्या अगोदर त्याच्या शेकडो म्हणजे हजारो मोबाईल तिथं होते त्या जेलमध्ये आणि आता त्यांनी ज्या वेळेला हे नंतर मोबाईल सापडले ते फोडून आणि त्यांनी विल्हेवाट लावलेली आहे। कुठल्याही प्रकारचे त्याचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। गुन्हे दाखल झाले असते तर त्याच्या चौकशा झाल्या असत्या, त्याच्यावर त्या CDR वरून ते मोबाईल कोणाचे होते, कोणी आणून दिले होते ते ट्रेस आउट झालं असतं, परंतु तसं काही झालेलं नाही आहे। आणि मला नाही वाटत मोबाईल संपलेले असतील आतमध्ये, मोबाईल असणारच, अजूनही असतील तिथं मध्ये मोबाईल
म्हणजे त्यांचे संवाद अजूनही चालू असतील तिथे. 500हून अधिक मोबाईल सापडले, अनेक चौकशा झाल्या, TV चॅनलवरून याची खूप मोठ्या प्रमाणावर पोलखोल करण्यात आली. अक्षरशः जीवावर उदारून आमच्या पत्रकारांनी हा सगळा प्रकार बाहेर आणला, उघडकीला आणला. तरी देखील अजून आपल्याला असं वाटतंय की या कारागृहात खूप मोठ्या प्रमाणावर मोबाईल असण्याची शक्यता आहे. आपण खात्रीनं सांगू शकता की मोबाईल आहेतच? 100% अजूनही मोबाईल असणार आणि ते पुरवले जातात. आणि त्यानंतर आता हे पूर्वी जे मोबाईल सापडले होते, आपण जे आपल्या माध्यमातून जे दाखवलं साहेब, तर त्यावेळेला ते संबंधित अधिकारी होते, त्यांची फक्त बदली करण्यात आलेली आहे, बाकी काहीच झालं नाही. त्या व्यतिरिक्त आणखीन त्यांचे बरेचसे घोटाळे होते. मी ज्या तक्रार अर्ज केलेले आहेत व माननीय मुख्यमंत्री, गृह सचिव साहेब आणि आमचे अप्पर पोलीस महासंचालक, तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा ह्या सेवानिवृत्त IPS अधिकारी माननीय सिंगारवेल साहेब, अन्यथा आणखीन दुसरे कोणी एखादी वरिष्ठ IPS अधिकारी असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मी वारंवार मागणी केलेली आहे. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटूनसुद्धा विनंती केलेली की याची चौकशी करा, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. मला एक माहितीसाठी म्हणून सांगा की इतक्या गंभीर प्रकरणाच्या तक्रारी आपण केल्यात तरी देखील यंत्रणा सुधारलेली का दिसत नाही? कोण कोणाला पाठीशी घालतंय आणि कशा करता घालतंय? हे सगळे एकमेकाचे भाऊ आहेत साहेब. हे बिलकुल एकमेकाला पाठीशी घालतात. मंत्रालयामध्ये सचिव साहेबांनी मला 1 तास मी त्यांना सगळं इत्थंभूत सगळं सांगितलेलं आहे. ते मला म्हणत होते की तुमच्याजवळचे पुरावे माझ्याजवळ द्या. म्हणजे त्यांच्याजवळ पुरावे दिले की ते पुरावे नष्ट करायचे. आता यापूर्वीसुद्धा यांनी मला पत्र देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही पुरावे घेऊन, मला कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग औरंगाबाद यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याजवळ असणारे पुरावे घेऊन या ठिकाणी हजर व्हा. त्यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे आणि त्यांचे पुरावे त्यांच्या हातात नेऊन द्यायचे, म्हणजे त्यांनी ते नष्ट केले पाहिजे. यापूर्वी असंच झालेलं आहे. 1-2 प्रकरणामध्ये मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्यांनी ते पुरावे नष्ट केलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे साफ करून ठेवलेले. त्याच्यामुळं मी त्यांना पुरावे काही दिले नाही. त्यांना सांगितलेलं आहे चौकशी चालू करा. चौकशी अंती मी संपूर्ण पुरावे द्यायला तयार आहेत. असे गंभीर जवळजवळ 20-25 प्रकरणं आहेत की जे आत्ता मी इथं आपल्यासमोर एक्सपोज करू शकत नाही, परंतु ती चौकशी जर झाली तर त्याच्यामध्ये मी निश्चितच सगळे पुरावे देईल. हे जे कैद्यांकडे मोबाईल सापडलेले आहेत त्या मोबाईलचा वापर कशा करता होत असावा असा आपला अंदाज किंवा खात्री आहे? अंदाज नाही, खात्री आहे साहेब. एक प्रकरण सांगतो आपल्याला. आंबोली पोलीस स्टेशन मुंबई, ठाणे क्राईम ब्रँचनं एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार बाहेरच्या देशातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातल्या एका कैद्याला, त्याचे नाव मी आता सांगत नाही आपल्याला, परंतु ते आहे रेकॉर्डवर सगळं, वर्तमानपत्रातूनही ती बातमी आली होती. तिथून फोन करून त्या कैद्याला सुपारी दिली जाते बाहेरच्या एका बिल्डरला मारण्याची, खुनाची धमक्या दिल्या जातात, खंडण्या वसूल केल्या जातात. असे सर्रास प्रकार झालेले आहेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या गलथानपणाच्या याच्यावर त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही आहे. आणि ते जोपर्यंत या ठिकाणी होते तोपर्यंत हा प्रकार सर्रास चालू होता. त्यानंतर माझी बदली झाली इथून धुळ्याला. ज्यावेळेला हे प्रकार मी ज्यावेळेला तक्रारी ज्यावेळेला वरती केल्या तर यांनी मला धुळ्याला पाठवलं. आत्ताची सिच्युएशन जी आहे तीही आत्ता मी नाही सांगू शकत इथं आता सध्या काय चालू असेल, परंतु त्यावेळेला हे असं झालेलं आहे. योगेश खरे, एवढं प्रकरण आपण लावून धरलं, त्याच्यानंतर एक थातूर मातूर कारवाई होते, संबंधित अधिकारी फक्त तिथून बदलला जातो, परंतु यंत्रणा ही खडबडून जागी झाली आहे, यंत्रणा मुळापासून सुधारली आहे असं काही दिसत नाही. किंबहुना संबंधित अधिकाऱ्यावर, संबंधित कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अशा स्वरूपाची आता सगळी चढाओढ आणि स्पर्धा चालू आहे. हे कशाचं निदर्शक आहे? आपल्याला काय वाटतंय, कोण कोणाला पाठीशी घालतंय आणि कशा करता घालतंय? एकूण जर आपण बघितलं तर कारागृहातली यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे खिळलेली आहे. एकूण इथं जे या 4 भिंतीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांच्या संगतीत राहून अनेक अधिकारी कर्मचारी सुद्धा गुन्हेगारांचे साथीदार झाले आहेत, त्यांच्या टोळ्या झाल्या आहेत आणि वेगवेगळ्या टोळ्या ह्या पूर्ण कारागृहांमध्ये कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या झाल्या आहेत आणि त्यामुळे हे सगळे प्रकार होत आहेत. आपण जर बघितलं आता मंजुळाचं जे प्रकरण झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल की एका लेडीजवर कशा पद्धतीने या ठिकाणी अत्याचार करण्यात आला आणि तिचा खून करण्यात आला. हे एकमेव प्रकरण नाही आहे. असे नाशिकच्या याच्यामध्ये डॉक्टर शिंदे
म्हणून न्यायाधीन कैदी होते, त्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. ते प्रकरण समोरच आलेलं नाही. त्या बाबतीतल्या तक्रारी करून सुद्धा ते समोर आलेलं नाही. मंजुळाचं प्रकरण तरी समोर आलं आहे. अशा अनेक गंभीर घटना आहेत की त्याकडे लक्ष दिलं जात नाहीत. तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारी पोहोचवल्या जात नाही, कारण हे पूर्ण नेक्सस आहे. अगदी मोठ्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टसुद्धा क्रिमिनल म्हणजे पैसे घेतल्याशिवाय दिल्या जात नाहीत आणि त्यामुळे वरून ते खालीपर्यंत हे नेटवर्क आहे. एखाद्या कॉन्स्टेबलची जरी बदली करायची असेल तर पैसे द्यावे लागतात, त्याच्याशिवाय बदली होत नाहीत. एखादी क्रीम पोस्टिंग हवी असेल, एखाद्या जेलचा अधीक्षक बनायचं असेल तर त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात आणि तरच त्याला हे केलं जातं आणि त्यामुळे तो सगळा भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे कितीही तक्रारी केल्या तरी या ठिकाणी अधिकारी दखल घेत नाहीत. त्यांचे लागेबांधे असतात, त्यांचे संबंध असतात आणि गुन्हेगारसुद्धा त्यांचे मित्र असतात. त्यामुळे एक वेगळं नेटवर्क, एक वेगळं जग गुन्हेगारांचं हे या ठिकाणी तयार झालं आहे, जे कायद्यामध्ये राहून गुन्हेगारी करतात. अनिल, मला एक सांगा की आता मंजुळाचा विषय योगेश खरे यांनी काढला. मंजुळाची जी हत्या झाली ती कारागृहातल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मिळून केली असा आत्ताचा आरोप केला जातोय. तसंच काही तपासांमध्ये पुढे देखील आलेलं आहे. कारागृहाची सगळी यंत्रणा आपण अत्यंत जवळून पाहिलेली आहे. नाशिकमध्ये तुमच्या 17-18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या कैद्याला अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून बेदम मारहाण करणे अथवा त्याला गंभीर दुखापत होणे अथवा त्याचा मृत्यू होणे अशा घटना यापूर्वी कधी घडल्या होत्या का? आणि मंजुळासारखी घटना ही कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीतून झाली असेल हा जो आरोप होतोय, यात आपल्याला आपल्या अनुभवावरून काही तथ्य वाटतंय का? अगदी बरोबर आहे साहेब, आपण म्हणतात ते मंजुळा शेट्टेचं प्रकरण जे झालेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु याच्यामध्ये हलगर्जीपणा, अधीक्षकांचा हलगर्जीपणा हा 100% असतो. एक उदाहरण सांगतो की नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे 28 फेब्रुवारी 2016ला डॉक्टर बळीराम निंबा शिंदे नावाचा एक आरोपी जो लिंग निदानच्या याच्यामध्ये त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि तो जेलमध्ये आला. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च फक्त 4 दिवसाचा कालावधी. तो वारंवार अधीक्षकांना विनंत्या करत होता राऊंडमध्ये की साहेब माझी प्रकृती खूप खालावलेली आहे, मला डायबिटीजचा त्रास आहे, अशक्तपणा वाटतोय, भयंकर त्रास होतोय, तर मला दवाखान्यात पाठवा. त्याची बिलकुल कुणीही दखल घेतली नाही. 3 तारखेला त्याचा रात्री 1:40 मृत्यू झालेला आहे. याला सर्वस्वी संपूर्णपणे ते कारागृहाचे अधीक्षक जबाबदार आहेत. माझ्याजवळ संपूर्ण रेकॉर्ड आहे. संपूर्ण रेकॉर्डसहित मी राज्य मानवाधिकार आयोग, माननीय मुख्यमंत्री, गृह सचिव आणि अप्पर पोलीस महासंचालकांना तक्रारी दिलेल्या आहेत. याबाबत कारागृह अधीक्षकांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्याचे संपूर्ण पुरावे माझ्याजवळ आहेत. आर्थिक देवाणघेवाणीतून त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये. आणि याबाबत मी राज्य मानवाधिकार आयोगाकडे गेलो मागच्या महिन्यामध्ये 20 तारखेला. तर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ती कस्टोडियल डेथ केस क्रमांक 50/2016. तर त्या केसमध्ये नाशिक रोड अधीक्षकांनी अतिशय बोगस आणि बनावट असा रिपोर्ट तिकडे पाठवून दिलेला आहे की काहीच झालेलं नाही आहे, अगदी म्हणजे नैसर्गिक मृत्यूनं तो कैदी मेलेला आहे असं तिथं दाखवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला मी तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं की मी अशी तक्रार केलेली साहेब आपल्याकडे, माझी दखल का घेण्यात आली नाही म्हणे, तुमचा अर्जच नाही दिसत आहे म्हणे याच्यात. तर त्यांनी तो अर्ज टॅग केलेला होता त्या प्रकरणामध्ये. त्यांना वाटलं तिथं यांचा रिपोर्ट आलेला आहे म्हणजे संपलं सगळं. परंतु तसं नाही आहे. मी माननीय मानवाधिकार आयोगाकडे जाऊन ती प्रकरण पुन्हा एकदा त्यांना या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे माझ्याजवळ आहे आणि त्या बाबतीमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे खातेप्रमुखांकडे. परंतु अद्यापपर्यंत त्याच्यात कोणी दखल घेतलेली नाही आहे. आज मी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्या बाबतीत जर गुन्हा दाखल झाला तर कोण दोषी याच्यामध्ये ते संपूर्ण सत्य बाहेर येईल. मला सांगा की शशिकला यांच्या बाबतीत असं बोललं जात आहे की त्यांना जेलमध्ये विशेष सुविधा मिळतात आणि त्याकरता करोडो रुपयाची देवाणघेवाण करण्यात आली असा आरोप आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये देखील आणि काल चॅनल्सवर ती मथळ्याची बातमी होती. खरोखरच एखाद्या जेलमध्ये विशेष सुविधा मिळवायच्या असतील तर करोडो रुपये द्यावे लागतात आणि ते दिले की तुम्हाला आयशा आरामाचं पंचतारांकित जीणं जगता येतं, जे आम्ही काही उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं होतं अपहरण वगैरे सारख्या. ते खरोखरच वातावरण जेलमध्ये महाराष्ट्रातलं देखील आहे. अगदी 100% पैसे दिले की बिलकुल मिळू शकेल साहेब. आणि
पैसे पुरवल्यानंतर हे शक्य आहे आणि देतात तशा सवलती दिल्या जातात, अवैध मुलाखती दिल्या जातात, बंद्यांच्या ज्या मुलाखती असतात त्या मुलाखती दिल्या जातात, अधीक्षकांच्या ऑफिसमध्ये बसून मुलाखती देतात आणि या गोष्टीला मी प्रतिबंध करत होतो. त्यामुळं माझी बदली तिथून ताबडतोब या कारागृहाचे तुरुंग उपमहानिरीक्षक आणि तत्कालीन कारागृह अधीक्षक यांनी मला अक्षरशः खड्यासारखं उचललं आणि तिकडे धुळ्याला नेऊन बसवलं आणि तिथं नेऊन माझा मानसिक छळ करता येतात, त्रास देता येत. मला 7 महिने झाले पगार नाही मला तिथे. तुम्हाला पगार का दिला जात नाहीये? त्याला तांत्रिक कारण आहे, प्रशासकीय कारण आहे का आकस्स बुद्धीनं केलेली कारवाई हे कारण आहे? 100% मी त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची त्यांची चौकशी व्हावी म्हणून जे अर्ज केलेले आहेत तर याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक नाही, हे फक्त प्रतिशोधाच्या भावनेतून त्यांनी केलेलं काम आहे. पण मग तुम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे काही दाद मागणार आहात, त्यांच्याकडे काही अर्ज विनंत्या करणार आहात? कारण 7 महिने एका मध्यमवर्गीय माणसाच्या घरामध्ये जर पगार येत नसेल तर परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. अतिशय गंभीर परिस्थिती आहे साहेब. माझा मुलगा ज्या वेळेला तो आता 12वीची परीक्षा होती, माझी अप्पर पोलीस महासंचालकांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह इथे बदली केली होती. ते म्हणे की मुलाची 12वीची परीक्षा आहे तर त्यांनी ते कौटुंबिक कारण कन्सिडर करून आणि माझी नाशिक रोडला बदली केली. तर ह्या लोकांनी त्यांचे आदेशसुद्धा फॉलो केले नाही, मला हजरच करून घेतलं नाही. त्यांनी मला स्वतः पत्र देऊन आणि मला धुळ्याला ताबडतोब हजर व्हायला लावलं. मुलाची 12वीची परीक्षा असताना माझं त्यांनी पगार बंद केला तर मला क्लासला त्याला फी भरायला पैसे नव्हते. मी अक्षरशः नातेवाईकडून उसनवारी करून आणि कसं तरी हे करून ते चालवलेलं आहे साहेब आत्तापर्यंत. आता या क्षणाला तुमची नेमकी मागणी कोणाकडनं आणि काय आहे? गृह खात्याकडून तुमची मागणी काय आहे? गृह सचिवांकडून तुमची मागणी काय आहे? माझी प्रामाणिकपणे एकच मागणी आहे साहेब की हे मी जे तक्रार अर्ज जे केलेले आहेत 13 तक्रार अर्ज आहेत, या तक्रार अर्जाची मी पुरावे द्यायला तयार आहे. याची IPS अधिकाऱ्यांमार्फत सेवानिवृत्त IPS अधिकारी माननीय सिंगारवेल साहेब या IPS अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढी. तुम्ही एकाच IPS अधिकाऱ्याचा आग्रह कशाला धरताय? अशा प्रकारे अनेक सक्षम निवृत्त अधिकारी आपल्याकडे आहेत की जे IPS अधिकारी आहेत की जे याची चौकशी करू शकतात. तुम्ही वारंवार एकाच व्यक्तीचं नाव का घेताय? शंभर टक्के साहेब, सिंगारवेल साहेबांच्या कारकिर्दीमध्ये मी भरती झालेलो आहे साहेब. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अतिशय प्रामाणिक अधिकारी. त्यांनी एकाच वेळेला कारागृह विभागाचे 4 विभाग आहेत, मध्य विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग, 4ही विभागाचे 4 DIG एकाच वेळेला सस्पेंड करून टाकलेले होते त्यांनी. कारण त्यांना ह्या खात्याचा पूर्ण अभ्यास आहे, त्यांना माहीत होतं इथं काय काय प्रकार चालतात आणि काय नाही. त्यांनी सगळं त्यांच्या टायमाला शुद्धीकरण झालेलं होतं, एकदम क्लिअर होतं सगळं. परंतु ते गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा जे आहे ते पहिले पाडे चालू झालेले आहेत आणि त्यांच्यामार्फत जर ही चौकशी जर झाली तर 100% सगळं पुन्हा शुद्धीकरण होईल साहेब. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. अतिशय भ्रष्ट अधिकारी आहेत, बदल्यांमध्ये पैसे खातात, भरत्यांमध्ये पैसे खातात. अक्षरशः समोरचं उदाहरण आहे, आत्ता नोव्हेंबर 2016ला आमची पोलीस भरती झाली तर त्या भरतीमध्ये भयंकर मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यानंतर याच्या आधी आमचे कारागृहाचे अधिकारी जेलमध्ये गेलेले आहेत, जवळजवळ 7-8 अधिकारी इतके ते जेलमध्ये जाऊन आलेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. भ्रष्टाचार या बदल्यांमध्ये पैसे आपल्या भरतीमध्ये पैसे खाल्लेले आहेत त्यांनी. तर शेवटी शासनानं ती भरतीचे अधिकारी यांच्याकडले काढून घेतले आणि पोलीस विभागाकडे दिलेले आहेत. यांच्याकडे ते काहीच ठेवलेलं नाही. मी आता मागणी केलेली आहे की कारागृहाचे उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि अधीक्षक दर्जाचे अधिकारी हे IPSच असले पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. नाही तर कैदी आणि आम्ही पोलीस कर्मचारी एकदम सारखी परिस्थिती आहे. कैद्यांना तरी थोडंफार स्वातंत्र्य पण आम्हाला बिलकुल नाही आहे. काय होईल? आपल्यावर कारवाई झाली तर आपण काय करणार आहात? कारण यानंतर आपल्यावर कारवाई होईल अशी उघड चिन्ह दिसत आहेत, आत्ता आपल्या बोलण्यातून ती जाणवत आहेत साहेब. असं बी जरी नाही झालं तरी ते माझं रेकॉर्ड तयार करतायत की काय तर म्हणे गैरहजर, त्यांना दुसरं काही सापडत नाहीये का याच्यावर काय याचं काय रेकॉर्ड तयार करायचं. तर बोगस रेकॉर्ड त्यांनी तयार केलं की काय तर हा अधीक्षकांशी उद्धट बोलतो, बोगस अर्ज करतो, त्याच्यानंतर गैरहजर राहतो. सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट दिले. माझ्याबरोबरचे असे लोक 1-2 वर्षापासून नाही आहेत, त्यांना अक्षरशः घरबसल्या पगार मिळत आहेत. परंतु माझं खरं कारण असून सुद्धा माझे पगार काढले जात नाही आहेत.
याच्या उपर काय होणार आहे? ते खोटं रेकॉर्ड करून नाही तरी माझ्यावर कारवाई करणारच आहे. एक ना एक दिवस आपल्याकडे मला शेवटी आपल्यासाठी आपल्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी यावंच लागलं असतं. दुसरी गोष्ट की हे माझी जी मागणी आहे चौकशीची ती पूर्ण झाली तरी मला भरून पावलेलं आहे. मी कुठेही जाऊन मोलमजुरी करायला तयार आहे यांच्या नावानं. एक कारागृह खात्याचा प्रामाणिक कर्मचाऱ्याची काय अवस्था होते हे जनतेला दिसू द्या साहेब. मी जाऊन मोलमजुरी करल, कुठेही जाऊन खड्डे खंदील. मी प्रकृती माझी चांगली आहे, मी यांच्यावर अवलंबून नाही आहे. कारण मी बघितलेलं आहे 17 वर्ष यांचे सगळे धंदे सगळे डोळ्यानं पाहिलेले आहेत साहेब. प्रेक्षक, गेले अर्धा तास अनिल बुरकुल आपल्या बरोबर होते आणि योगेश खरे देखील होते. अनिल बुरकुल यांनी नाशिकच्या कारागृहामध्ये कैद्यांना मोबाईल कसे मिळतात, ते मोबाईल कसे वापरले जातात या संदर्भातला जे जी24 तासनी पुढे आणलेला भ्रष्टाचार होता त्या संदर्भात त्यांच्यावरच कारवाई आता दुर्दैवाने सुरू झालेली आहे. त्या संबंधित दोषी अधिकाऱ्याची केवळ थातूर मातूर बदली करण्यात आली आणि अनिल बुरकुल यांची मात्र एक शिक्षा म्हणून त्यांना त्या गावातनं बदलून दुसऱ्या गावात पाठवण्यात आलं. तिकडे गेले 7 महिने त्यांना पगार नाही आहे. भरती बदली या सगळ्यांमध्ये पैसे घेतले जातात. अगदी फर्लोच्या रजा असतील इथपासून सर्व बाबतीत पैशानी व्यवहार होत असतात. कुठल्याही सोयी सुविधा तुम्हाला पाहिजे असतील तर त्याकरता जेलमध्ये पैसे मोडल्यानंतर तुम्हाला त्या मिळू शकतात. हे सगळं गेले 17 वर्ष दीर्घ काम करणाऱ्या एका जेलच्या अधिकाऱ्यांनीच आपल्याला आता आपल्यासमोर सांगितलेलं आहे. आणि या जेलमधला भ्रष्टाचार त्यांनी उघडकीला आणल्यानंतर समोर आणल्यानंतर त्या चॅनलला देखील त्या संदर्भात विचारणा करण्यात आली. परंतु एखाद्या अधिकाऱ्यांनी याला मदत केली असं समजून त्याच्यावर देखील जोरदार कारवाईचे संकेत हे सगळं पुढे येत आहे. गृह खात्यात नेमकं चाललंय काय असा विचारायचा सवाल आत्ता माझ्या मनात येतोय. याचं कारण ज्या गृह खात्याने अत्यंत पारदर्शी काम करावं अशी अपेक्षा आहे तिथे पारदर्शी काम होण्याकरता जो प्रयत्न करतोय त्यालाच अपारदर्शीपणे हटवलं जात आहे, त्याच्यावर कारवाई केली जाते. अर्थात जेल प्रशासनाची देखील काही बाजू असू शकते. आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी एक दिवशी अनिल बुरकुल आणि योगेश खरे यांच्या समोर यावं आणि त्यांची बाजू मांडावी. आम्ही त्यांची बाजू तितकीच दाखवू. पण तोवर तरी अनिल बुरकुल यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी जो भ्रष्टाचार उघडकीला आणलाय त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्याची शहानिशा व्हायला पाहिजे एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अनिल बुरकुल आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी24 तास. राहा एक पाऊल पुढे. जी24 तास रहा एक पाऊल पुढे.